नमस्कार, शुभ सकाळ. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. काल रात्री ना ॲमेझॉनवरून एक पार्सल माझं रिसीव्ह झालं आणि कधी एकदा ते ओपन करते ना असं झालेलं. आणि किचन रिलेटेड एखादी गोष्ट असेल ना तर कधी एकदा ती ओपन करते ना असं नेहमी माझं होतं आणि तुमच्या बाबतीत पण असंच होत असेल. तर चला आज हा तुमच्याबरोबर प्रोडक्ट शेअर करते. तर ॲमेझॉनवरून मी हे स्टिकर मागवलेले आणि हे रियुजेबल स्टिकर्स आहेत. माझ्याकडे जे मी पॅन्ट्री ऑर्गनायझेशन करते तर ज्या काही माझ्याकडे कंटेनर्स आहेत त्याच्यावर लागण्यासाठी ना म्हणजे त्याच्यावर स्टिक करण्यासाठी हे मी लेबल ऑर्डर केलेले आहेत. त्याच्याबरोबर ही अशी एक पेन्सिल येते आणि हे स्टिकर येतात. आय थिंक हे मला 170 का 180 रुपयाला रिसीव्ह झालेले आहेत. आणि त्याचबरोबर ना हे वुडन स्पून पण मी ऑर्डर केलेले आणि याची क्वालिटी ना खरंच खूप सुंदर आली आहे. बऱ्याच दिवसांपासून मी विचार करत होती की काहीतरी वुडनचे स्पून आपण ऑर्डर करू आणि हा 12च्या सेटमध्ये मी हा फ्लिपकार्टवरनं ऑर्डर केलेला. क्वालिटी तुम्ही बघू शकता, अगदी मस्त आलेली आहे आणि अगदी ना फिनिशिंग याचं खूप सुंदर आहे. दोन्ही प्रोडक्टची मी लिंक देते कारण हे स्टिकर आहेत ना हे रियुजेबल आहेत. तुम्ही त्याच्यावर कितीतरी वेळा खोडून परत एकदा लिहू देखील शकता आणि ना ते खरंच एक खूप स्टायलिश देखील लुक देतात आपल्या किचनमध्ये. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला तर पदार्थ सगळे माहिती असतात पण जे कोणी नवीन मेंबर्स असतात, आता जसं आमच्याकडे सचिन आहे तर त्याला डाळीमध्ये ना तो बऱ्याच वेळा गोंधळ घालतो, चवळीमध्ये गोंधळ घालतो, मटकी आणि बारीक चवळीमध्ये बऱ्याच वेळा गोंधळ घालतो. तर त्याच्यासाठी मी विचार केला की नाही, फायनली मी हे स्टिकर्स मागवते आणि ते यूज करूया आपण. तर आज ना मी डाळ तयार करून ठेवली खिचडीसाठी ना. तर माझ्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ना तर त्याच्यासाठी ना मी ही अशी एक मिनी माझ्याकडे वेट मशीन आहे आणि ही वापरते. याची क्वालिटी खरंच खूप चांगली आहे. एक 250च्या रेंजमध्ये ही तुम्हाला अवेलेबल होईल. याची पण मी लिंक तुम्हाला देईन. तुम्हाला छोट्या मोठ्या गोष्टींसाठी किचनच्यासाठी ना हा प्रोडक्ट खूप हेल्पफुल ठरेल कारण बऱ्याच वेळा आपल्याला मेजरमेंटमध्ये बऱ्याचशा गोष्टी करायच्या असतात. आता संक्रांती ते लाडू बनवायचे असतील तर हा प्रोडक्ट तुम्हाला नक्की यूज पडेल. तर नक्की ऑर्डर करा. कधी मला देखील असं वाटतं की माझा जो स्वयंपाक आहे ना तो कमी मेहनतीचा, पटकन होणारा आणि कमीत कमी भांडी वापरून बनणारा असावा. त्याच्यासाठीच आज मी एक प्रोडक्ट तुमच्याबरोबर शेअर करणार. तो माझ्याबरोबर तुम्हाला पण उपयुक्त असणार आहे. त्याचबरोबर तो आपल्या अशा ज्या मैत्रिणी आहेत, ज्या हॉस्टेलला राहणाऱ्या आहेत, ज्या बॅचलर्स आहेत, ज्या स्टुडंट्स आहेत की ज्यांना स्वतःच्या हाताने स्वयंपाक तर करायचा आहे पण कमीत कमी मेहनतीत करायचा आहे. आणि हा जो प्रोडक्ट आहे ना अगदी खूप कमी जागेमध्ये राहतो आणि इझी टू यूज आहे आणि तुम्ही त्याला ना कुठेही कॅरी करू शकता. तर आपला हा प्रोडक्ट आहे अगारो रेजन्सी मल्टी कुक किटल विथ स्टीमर. तर हा असा प्रोडक्ट आहे ना की तुम्ही कोणीही हा वापरू शकता. इझी टू यूज आहे. यामध्ये असणाऱ्या युजर मॅन्युअलचा वापर करून ना याचा वापर करणं ना अगदी सोपं होऊन जातं बघा. अगारो रेजन्सी मल्टी कुक किटल विथ स्टीमर याची ना मॅन्युफॅक्चरिंगची 2 वर्षांची वॉरंटी येते. आणि हा प्रोडक्ट इतका बेस्ट आहे ना की तुम्ही याच्यामध्ये पाणी गरम करू शकता, चहा बनवू शकता, कॉफी बनवू शकता, नूडल्स शिजवू शकता, व्हेजिटेबल स्टीम करू शकता आणि वेगवेगळ्या पदार्थ शिजवू देखील शकता, अंडी उकडवू शकता, बटाटे उकडवू शकता. अगारो रेजन्सी मल्टीकुक किटल विथ स्टीमर ही दिसायला तर स्टायलिश आहे पण त्याचबरोबर फूड ग्रेड मटेरियलपासून बनवलेलं असल्यामुळे ना स्वयंपाक करण्यासाठी देखील ती तेवढीच सुरक्षित देखील आहे. याचा इनर पॉट जो आहे हा 1.2 लिटरचा आहे आणि याची पॉवर कपॅसिटी ही 600 वॉल्टची आहे. त्याचबरोबर आतलं मटेरियल हे स्टेनलेस स्टीलपासून बनलेलं आहे. त्याचबरोबर यामध्ये मिनिमम आणि मॅक्झिमम असं मार्किंग देखील दिलेलं आहे ज्याच्यामुळे ना आपल्याला जेवण बनवायला देखील मदत होते. याचं जे तोंड आहे ते खूप बऱ्यापैकी मोठं असल्यामुळे ना हे क्लिनिंगसाठी आणि कुकिंगसाठी ना बऱ्यापैकी सोपं पडून जातं आपल्याला. किटलचा पॉवर बेस हा डिचेबल आहे आणि त्याचबरोबर 360 डिग्री स्वेबल देखील आहे. त्याचमुळे आपल्याला ही किटल सारखी इकडे तिकडे हलवायची गरज लागत नाही. याचबरोबर स्टेनलेस स्टीलचा एक स्टीमिंग पॉट देखील येतो आणि त्याची कॅपॅसिटी 0.92 लिटरची आहे. यावर ठेवण्यासाठी एक ट्रान्सपरंट लीड देखील येतं ज्याचा वापर तुम्ही स्टीमिंग पॉटवर ठेवण्यासाठी देखील करू शकता किंवा किटलवर ठेवण्यासाठी देखील करू शकता. बाजूला हँडल असल्यामुळे ना ते उचलणं देखील खूप इझी होऊन जातं. याचबरोबर याच्याबरोबर ग्रिलिंगसाठी एक आपल्याला असा एक स्टेनलेस स्टीलचा रॅक मिळतो. ते तुम्ही खाली देखील ठेवू शकता आणि त्याच्यावर वेगवेगळे पदार्थ बेक देखील किंवा ग्रिल देखील करू शकता. त्याचबरोबर हा फूड ग्रेड क्वालिटीचा एक प्लास्टिकचा कंटेनर येतो ज्याच्यामध्ये तुम्ही केक करू शकता किंवा ढोकळा देखील करू शकता आणि वरती ही अशी लीड ठेवलं तर आतमधला पदार्थ किती व्यवस्थित शिजलाय हे देखील आपल्याला कळू शकतं. त्याचबरोबर हा एक बॉइलिंग रॅक देखील येतो आणि त्याच्याबरोबर असा एक रॉड देखील येतो की ज्याच्याने तुम्ही इझिली हा रॅक
गरम पाणी असताना देखील इझिली उचलू शकता. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टेम्परेचरचे मोड इथे दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही हे टेम्परेचर कमी किंवा जास्त तुम्हाला जसं हवं असेल त्या प्रमाणात हे ॲडजस्टमेंट करू शकता. प्रोडक्टची क्वालिटी आणि प्रोडक्टचा कलर अगदी सुंदर असल्यामुळे दिसायला अगदी हा स्टायलिश दिसतोय. सर्वात शेवटी ही आहे याची पॉवर केबल, जी कुठेही आपण इझिली इन्सर्ट करू शकतो. किटलमध्ये मी आता पाणी ओतून घेणार आहे आणि याच्यामध्ये आपण स्टँड ठेवून घ्यायचं आहे. याच्यावरती मी ट्रान्सपरंटची लीड येतं ते देखील ठेवून घेतलेलं आहे आणि नॉबच्या साह्याने याचं टेम्परेचर मी जेवढं हवं आहे तेवढं कमी जास्त प्रमाणात करून घेते आहे. आता आपल्याला ब्रेकफास्टसाठी याच्यामध्ये करायचा ढोकळा. त्याच्यासाठी आपण हा जो प्लास्टिकचा फूड ग्रेड क्वालिटीचा जो मटेरियलपासून बनलेला प्लास्टिक कंटेनर आहे ते आपण वापरणार आहोत. याच्यामध्ये मी ढोकळ्याचा बॅटर ठेवलेला आहे आणि 8 ते 9 मिनिटासाठी आपण याच्यामध्ये ढोकळा स्टीम करायला ठेवणार आहोत. आज आपण जेवढे पण पदार्थ बघणार आहोत म्हणजे मील प्रिपरेशन मी बऱ्याच वेळा तुम्हाला आपल्या व्लॉगमधनं शेअर करत असते. आज मील प्रिपरेशनच्या पण ज्या काही गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्या आज आपण याच किटल वापरून कशा पद्धतीने इझी झटपट करू शकतो ते मी आज आजच्या व्लॉगमधनं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. 7 ते 8 मिनिटात आपला ढोकळा तयार झालेला आहे आणि ट्रान्सपरंट लीड असल्यामुळे ना ते आपल्याला इझिली दिसून देखील येतं. तर आता आपण याच्यामध्ये ना सुरी घालून बघूया की सुरी अगदी छान बाहेर क्लीन निघाली ना, म्हणजे आपला ढोकळा परफेक्ट तयार झालेला आहे. सर्वात महत्त्वाचं तर ही किटल क्लीन कशी करायची, तर ही डेटाबेसपासून ही अशी रिमूव्ह करून घ्यायची आणि त्याच्यानंतर ना ही डायरेक्ट नळाखाली कधीच तुम्ही वॉश करू नका. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये कुठलाही पदार्थ राहिला आहे असं वाटत असेल शिजलेला, तर सर्वात आधी तुम्ही ती पाण्याने क्लीन करून घ्या. त्याच्यानंतर गरज असेल तर तुम्ही डिशवॉशचं लिक्विड 2-3 थेंब टाका. तुम्ही वापरत असलेल्या स्क्रबने किंवा हाताने ती व्यवस्थित क्लीन करून घ्या. नंतर थोड्याशा पाण्याने ते व्यवस्थित क्लीन करून घेतल्यानंतर एखाद्या ड्राय कपड्याने किंवा सॉफ्ट अशा टिश्यू पेपरने तुम्ही हे आतून क्लीन करून ठेवू शकता आणि ड्राय झाली की तुम्ही ती भरून ठेवू शकता आणि नेक्स्ट टाईमसाठी यूज देखील करू शकता. तर अशा पद्धतीने आपण क्लीन करून घेतलं आहे. आता आपण याच्यामध्ये 2 पदार्थ एकत्र करणार आहोत. तर आता आपण चटणी करणार आहोत, ज्याच्यासाठी मी मिरच्या, टमॅटो आणि लसूण असं हे शिजण्यासाठी खालच्या रॅकमध्ये ठेवलेलं आहे आणि वरती मी मिक्स भाज्या ठेवल्या आहेत, ज्याच्यामध्ये ब्रोकली आहे, कॉर्न आहे, मटार आहे, बटाटे आहेत आणि बीन्स आहे. असं सगळं आपण एकत्र करून शिजायला ठेवलेलं आहे बघा. आणि हे दोन्ही पदार्थ आपले या एकाच वेळेस शिजून देखील येणार आहे. तर याच्यामध्ये जेव्हा तुम्ही शिजायला ठेवणार आहे जसं टेम्परेचर तुम्हाला पाहिजे तसं कमी जास्त ॲडजस्ट करा आणि एक 10 मिनटासाठी आपण हे स्टीम करायला ठेवणार आहोत. 10 मिनटामध्ये आपलं हे सगळं स्टीम होऊन जाईल बघा. आता आपण मोमोज करणार आहोत, तो मोमोजच्या स्टफिंगची तयारी करून घेऊ. ते इथे मी शिमला मिरची घेतलेली आणि मी यावेळेस ना लाल शिमला मिरची घेतले. याने टेस्ट अगदी खूप वेगळीच अशी टेस्ट येते आणि अगदी भारी टेस्ट लागतात. मोमो तुम्ही फ्राय करा किंवा मग बॉईल करून खा, अगदी खूप सुंदर लागतात. तर पनीर आणि शिमला मिरची आपण एकत्र मिक्स करून घेणार आहोत. त्याच्यामध्ये थोडंसं मी चीज टाकलं आहे बघा. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वापरा, नाही वापरलं तरी देखील चालतं. पण ही स्टफिंग खूप छान होते, एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. याच्यामध्ये सीझनिंग सगळं तुम्हाला जसं आवडत असेल तसं वापरा. मी याच्यामध्ये मिक्स हर्ब्स, त्याच्यानंतर थोडेसे चिली फ्लेक्स हे सगळे ॲड करून घेतलं आहे. त्याच्यामुळे काळी मिरी ही मस्ट आहे. काळी मिरी क्रश करून वरून टाका, त्याने टेस्ट अगदी खूप छान येते. आणि बस हे एवढंच माझं स्टफिंग आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर कोथिंबीर ॲड करा, तुम्हाला पाहिजे असेल तर कांदा ॲड करा, तुम्हाला पाहिजे असेल तर मिक्स व्हेजिटेबल्स पण तुम्ही याच्यामध्ये भरपूर प्रमाणात ॲड करू शकता. आणि माझं हे स्टफिंग आता तयार झालेलं आहे. आता आपण करणार आहोत खाली जो मोमोजची जी पारी असते ती तयार करणार आहोत. तर त्याच्यासाठी मी इथे मैदा घेतला आहे बघा आणि मी एक 3 ते 4 चमचे मैदा घेतलेला आहे. तुम्ही गव्हाच्या पिठाचे पाहिजे असेल तर गव्हाच्या पिठाचे पण करू शकता, पण मी मैद्याचंच करणार कारण मोमोज आणि हे जे त्याचा जो सॉस आहे ना जो आज आपण बनवणार आहोत तो जे मैद्याचे मोमो असतात ना त्याच्याबरोबरच अगदी छान लागतो बघा. तर आता या मोमोजसाठी मैद्यामध्ये मी थोडंसं किंचितसं मीठ टाकलेलं आहे आणि आपण हे जे पीठ मळणार आहोत त्याच्यासाठी आपण पाणी आणि थोडंसं अर्धा वाटी दूध असं वापर करणार आहोत याच्यामध्ये. तर पाण्याचं मी ना ग्लासचं कंटेनर आहे ते पहिलंच ओपन करून घेते, कारण मग इकडे तिकडे हात लागतो ना, मग थोडीशी गडबड होते. तर त्याच्यासाठी आपण पहिलं दुधात हे मैदा भिजवून घेणार आहोत पूर्णपणे आणि दुधात ना आपला हा मैदा छानपैकी मिक्स करून घ्यायचा पहिला आणि मग जेवढी गरज आहे ना तेवढंच आपण याच्यामध्ये पाणी टाकून ना हा अगदी मऊ अगदी हलक्या हाताने भिजवून घ्यायचा. खूप जास्त असा पातळ करायचा नाही आहे, थोडासा असा हा घट्टसर ठेवायचा, म्हणजे जी मोमोची जी डिझाईन असते ना ती अगदी खूप छान येते. नाहीतर जर पीठ पातळ असेल ना तर डिझाईन तेवढ्या सुंदर म्हणजे ज्या कळ्या असतात ना त्या तेवढ्या जास्त अशा छान दिसत नाही.
वरतून थोडंसं आपण याला तेल लावायचं आणि एक 10 ते 15 मिनिटासाठी ना आपण हा गोळा असाच साईडला ठेवून घेऊ. तर हे आपलं पीठ पण मळून झालं आणि तोपर्यंत आपल्या ज्या भाज्या आहेत त्या आपल्याला तयार झाल्या की नाही ते देखील बघून घ्यायचं आहे. तर हे असं जर मल्टीटास्किंग असेल आणि गॅसचा वापर जेव्हा कमी असतो ना तेव्हा आपली कामं खरंच खूप म्हणजे सोपी होत असतात. कारण एका ठिकाणी गॅसकडे पण लक्ष द्यायचं असतो आणि एका ठिकाणी आपल्याला इकडे पण कामांकडे लक्ष द्यायचं असतं. तर आता तुम्हाला मी ढोकळा दाखवते की किती सॉफ्ट आणि पूर्णपणे शिजला आहे बघा. आणि अगदी फ्लफी झाला आहे आणि जाळीनं याला अगदी मस्त दिसते. म्हणजे तुम्ही बघू शकता अगदी वरपासून खालपर्यंत पूर्ण सगळीकडे व्यवस्थित जाळी त्याला पडलेली आहे. कुठेही तो अगदी कच्चा राहिलेला नाही आहे किंवा एकाच ठिकाणी ते बेसन असं जमा देखील राहिलेलं नाही आहे. म्हणजे याच्यामध्ये स्टीमिंग जे काही आपण करतोय ना ते अगदी पूर्णपणे शिजलं जात आहे. तर आता आपण याच्यावरती ना छानपैकी तडका द्यायचा आहे, जो आपण राई त्याच्यानंतर कढीपत्ता असा तडका देणार आहोत आणि आपण तो ब्रेकफास्ट एन्जॉय करणार आहोत. बघता बघता इथे 10 मिनटं झाली आहेत आणि भाज्या आपल्या छानपैकी शिजल्या देखील आहेत. तर इथे मी या ज्या भाज्या होत्या तर तुम्हाला कट करून दाखवते. पूर्णपणे व्यवस्थित मस्त अशा सॉफ्ट झालेल्या आहेत बघा भाज्या आणि बटाटा देखील छान झाल्यात. बाकी जे आपण ठेवलेले टमॅटो त्याच्या साल निघाली आहे म्हणजे ते देखील आपले छान शिजले गेलेले आहेत. याच्यामध्ये मी 2 टमॅटो 4 लाल मिरच्या आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या होत्या आणि अशा पद्धतीने आपलं हे तयार झालेलं आहे. तर आता आपण करणार आहोत कटलेटची तयारी. ज्याच्यासाठी मी सोयाबीन जे भिजत घातलेले ते आता मी त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही हाताने मी कुस्करते बघा तुम्हाला दाखवण्यासाठी की किती अगदी छान बटाटे उकडले गेलेले आहेत. आणि आपल्या ज्या भाज्या आहेत ना त्या पण मी तुम्हाला आता कुस्करून दाखवते की अगदी सॉफ्ट झालेले आहेत. म्हणजे त्याला अजिबात असं कुठेही कच्चं वगैरे राहिलेलं नाही आहे. अगदी मस्त व्यवस्थित शिजल्या गेल्यात आणि त्या बाइंड देखील ना खूप छान होत आहेत. आता याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही सगळे पदार्थ ॲड करा. मी याच्यामध्ये काळी मिरी टाकलेली आहे, थोडेसे चिली फ्लेक्स टाकणार आहे, थोडेसे मिक्स हर्ब टाकणार आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे. मी याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर किंवा ब्रेड क्रम्ब आता काहीच ॲड करणार नाही आहे. कारण मी हे करून ना फ्रीजमध्ये तयार करून ठेवणार आहे. कारण मग हे मला ना येणाऱ्या 3-4 दिवसासाठी ना बराचसा वेळ वाचवणार आहे. सकाळी जर मला टिक्की करायची असेल किंवा रॅप करायचं असेल किंवा आळूमध्ये स्टफ करायचं असेल तरी पण हे काम माझं इझी होऊन जातं. त्याच्यामुळे असा एखादा पदार्थ मी माझ्या मील प्लॅनिंगमध्ये नेहमी करत असते. तर याच्यामध्ये थोडेसे मी चीज टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीने गोळा तयार करून घेतलेला आहे आणि ते माझं तयार झालेलं आहे आणि ते मी आता फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी तसंच ठेवून देणार आहे. तर आता आपण करणार आहोत मोमोज. तर मोमोज बघा माझे ऑलमोस्ट सगळे तयार झालेले आहेत. मी थोडेसे काही राऊंड शेपमध्ये केलेले आहेत आणि हे काही ओव्हल शेपमध्ये असतात ना ते पण केलेले आहेत. तुम्हाला जसे जमतील तशा पद्धतीने करा. ओव्हल शेपमध्ये करतो तर थोडंसं डिझाईनकडे थोडंसं लक्ष द्यावं लागतं, थोडासा म्हणजे प्रयत्न करावा लागतो आपल्याला करताना पहिल्यांदा. पण जर तुम्हाला राऊंडमध्ये करायचे असतील ना तर ते पटकन जमतात. जसं आपण मोदक करतो ना तसेच ते होतात. आता आपण हा स्टीमिंग जो पॉट दिलेला आहे त्याच्यामध्ये मोमोज ठेवणार आहोत. तो मोमोज ठेवण्याच्या आधी मी त्या स्टीमिंग पॉटला स्टेनलेस स्टीलच्या स्टीमिंग पॉटला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये ना मोमोज स्टीम होण्यासाठी ठेवून देणार आहे. तुम्ही एकावरती एक ठेवले तरी चालेल. आणि आता ना आपण जी पेस्ट तयार करून घेतली आहे त्याची चटणी पण आपण याच पॉटमध्ये करणार आहोत बघा. तर आपण जी टमॅटो, लाल मिरची आणि जी लसूण याची पेस्ट करून ठेवलेली त्याच्यामध्ये मी थोडीशी काळी मिरी, लिंबू आणि केचप असं सगळं टाकलेलं आहे. थोडंसं मीठ टाकलं आहे चवीनुसार आणि हे ना सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आणि एक उकळी काढून घ्यायची आणि आपला हा सॉस तयार झालेला आहे. आता ते मी क्लीन करून घेतलं आणि आता आपण मोमोज स्टीम करायला ठेवणार आहे. मोमोज पण आपण 7 ते 8 मिनिटांमध्ये आपले हे मोमोज स्टीम होऊन तयार झालेले आहेत. इथे बघू शकता मस्त अशी लाल कलर आलेला आहे आणि आपली चटणी देखील छान तयार झालेली आहे. आज आपण सगळेच पदार्थ यामध्ये किचनमध्ये कुठली शेगडीचा वापर न करता आपण जे काही पदार्थ होते ते याच किटलमध्ये बनवलेले आहेत आणि ही किटल अगदी दिसायला पण सुंदर दिसते आणि त्याचबरोबर हे पदार्थ पण आहे ना ते पण अगदी सुरेख बनलेले आहेत आणि एवढी भूक जास्त अशी लागली नाही की कधी एकदा खाते असं झालं आहे. फायनली आता वेळ आली आहे मोमोज टेस्ट करण्याची आणि गरम गरम मोमोज आहेत. खूप छान आणि टेस्टी यमी दिसत आहेत. कधी एकदा खाते असं झालं. पण त्याच्या आधी या प्रोडक्टमुळे ते पॉसिबल झालेलं आहे आणि अगारोचा हा प्रोडक्ट खरंच खूप युजफुल आहे. जे बॅचलर्स आहेत, जे PGमध्ये राहतात किंवा जे हॉस्टेलला राहतात ना त्यांच्यासाठी तर हा अगदी परफेक्ट असा ऑप्शन आहे
की ज्याच्या वेळेस कधी कधी इव्हन आपल्याला पण सिलेंडर संपला असेल, घाई गडबडीमध्ये आपण याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी घरात करू शकतो. आणि म्हणजे बोलतात ना, ऑइल वगैरे कमी वापरता जे हेल्थ कॉन्शियस असतात त्यांच्यासाठी बॉइलिंगचे पदार्थ त्यांना खूप जास्त आवडतात, तर त्याच्यासाठी स्टीमचे ना बरेचसे ऑप्शन तुम्ही याच्यामध्ये ट्राय करू शकता. जर तुम्हाला हा प्रोडक्ट आवडला असेल किंवा तुम्हाला जर घ्यायचा असेल तर याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल करून देईन आणि प्रोडक्टवरती टॅग देखील करेन. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. आजचा ब्लॉग थोडा जरी आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.